सो मित्रांनो, आपण मेडिकल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि मेडिकल हॉस्पिटलकडून काही पॅरेंट्सना जे नवीन कपल आहेत त्यांच्यासाठी सूचना देखील दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक प्रोग्राम अरेंज केला होता. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नक्की डिटेल्समध्ये आपण काय समजून घेऊया त्यांच्याकडून, कपलसाठी त्यांच्याकडे काय सूचना आहेत किंवा काय गाइडलाइंस आहेत. सर, क्या बताएंगे आप, जो न्यू कपल है या पेरेंट्स है, उनके लिए आप क्या बताएंगे? मैं न्यूरोनोटोलॉजिस्ट हूँ. बेसिकली न्यू कपल्स जो जनरली दे विल कम टू द गायनिक फर्स्ट. सो एज पर मैडम यू विल से कि आपका एज फैक्टर कैसा है, व्हेनेवर आप कब प्लान कर रहे हो अर्ली, बिकॉज ये जो प्रिवेंशन ऑफ प्रीमेच्योरिटी का जो अवेयरनेस चल रहा है, जैसे मैंने बताया, इट शुड स्टार्ट जस्ट बिफोर द कंसेप्शन, जब वो प्रेगनेंसी का सोच रहे हैं. ऐसा नहीं कि एक बार प्रेग्नेंट हो गए उसके बाद हम कॉम्प्लिकेशंस डील कर रहे हैं. तो उससे पहले प्रॉपर उनका चेकअप कराना रहता है. एंड दैट आई थिंक डॉक्टर कल्पना मैम एंड गायनिक विल बेटर से फॉर द न्यू कपल्स. न्यूली बनने वाले पेरेंट्स हैं उनके लिए हम हमेशा ये सजेस्ट करते हैं, प्लान योर प्रेगनेंसी 3 months प्रियोर. मतलब आप अगर प्रेगनेंसी प्लान कर रहे हैं तो 3 महीने पहले अगर प्रिफर्ड हमारे पास आएँ, ताकि हम सारी जांचें कर सकें, आपको बता सकें आपके अंदर कोई कंडीशन है जिसको ट्रीट करने की ज़रूरत है या लाइफस्टाइल मॉडिफिकेशंस की ज़रूरत है, ताकि आपके कॉम्प्लिकेशंस कम आए. और कुछ मेडिसिन्स या मल्टीविटामिन्स या सप्लीमेंट्स वो शुरू करने की ज़रूरत है तो हम पहले ही स्टार्ट कर पाएँ, ताकि मंदबुद्धि या फिर एबनॉर्मल बच्चे के चांसेस थोड़े बहुत कम हो सकते हैं. तो ये सारी चीज़ों को काउंटर करने के लिए प्री कंसेप्शनल काउंसलिंग मीन्स प्रेगनेंसी प्लान करने से पहले आना बहुत ज़रूरी होता है. जैसा कि डॉक्टर कल्पना ने ऑलरेडी डिस्कस किया कि डेफिनेटली हम लोग प्री कंसेप्शनल काउंसलिंग पे डेफिनेटली बिलीव करते हैं, क्योंकि अगर आपको बीपी की तकलीफ़ है या शुगर की तकलीफ़ है तो ये सब चीज़ें आपकी अगर पहले डायग्नोज हो जाती हैं तो वो हमेशा से बेटर होती हैं. और हम लोग मल्टीविटामिन्स वगैरह भी, जो भी अगर आपके बॉडी में कमियाँ हैं, वो भी हम लोग स्टार्ट कर सकते हैं प्रेगनेंसी से पहले. इवन प्रेगनेंसी के दौरान बहुत सारी, जैसे कि अगर आपको पहले की हिस्ट्री है कि अगर आपको पहला कुछ ऐसा मिसकैरेज वगैरह पहले हुआ है तो डेफिनेटली आप हमसे संपर्क करिए. बिकॉज हम लोग बहुत सारी ऐसी चीज़ें, जैसे कि कुछ ऐसी चीज़ें होती है जैसे कि सर्वाइकल एनसेफेलाइटिस वगैरह करके बोलते हैं, तो वो भी हम लोग, अगर आपको पहले अगर ऐसे पहले अबॉर्शन वगैरह मिसकैरेज या जल्दी डिलीवरी की हिस्ट्री है तो वो हम हमेशा उस डायरेक्शन में भी हम लोग जल्दी एक्शन ले सकते हैं, तो आपको ये भी तकलीफ़ नहीं आएगी. सो ये सब चीज़ें हमें देखनी है. ओवर इन ऑल हम लोग देखते हैं, उसके बाद हम लोग डिसाइड करते हैं. मेक श्योर कि प्रेगनेंसी में आप अपना हेल्थ ठीक से रखें, यूरिन वगैरह, पानी वगैरह का इंटेक ज़्यादा रखें, बिकॉज कभी कभी यूरिन में इन्फेक्शन वगैरह हो जाती है जिसकी वजह से भी ये प्रीटर्म लेबर में पेशेंट्स चले जाते हैं. सो वो सब चीज़ों पे भी बेसिक ध्यान देना है. एंड इस तरीके से बहुत सारी बेसिक चीज़ों से भी हम लोग ये सारी चीज़ें प्रिवेंट कर सकते हैं अपने साइड से. बाकी डॉक्टर रोहिणी बताएंगी थोड़ा और डिटेल. सेड बाय बोथ ऑफ द गायनेक्स के प्री कंसेप्शन काउंसलिंग से केयर स्टार्ट होती है जो कि प्रेगनेंसी में प्रोसीड करती है. तो एटलीस्ट रेगुलर चेकअप इन द बिगनिंग, वंस अ मंथ आप अपने गायनेक को विजिट करिए, ताकि हम टाइमली आइडेंटिफाई कर पाए वो रिस्क फैक्टर्स जो कि प्री टर्म लेबर के चांसेस आपकी प्रेगनेंसी में ला सकते हैं. और अगर कोई साइन सिम्टम्स दिख रहे हैं कि प्री टर्म लेबर आ सकते हैं क्लिनिकली या फिर बाय एडवांस सोनोग्राफी जैसे टेक्निक से, देन ऑल्सो हम एडिकेटली मेजर्स ले पाए ताकि वो उस चीज़ को प्रोलॉन्ग किया जाए. बाय चांस अब जैसे ये भी गायनेक का ही फैक्टर है कि अगर हम प्रिडिक्ट कर रहे हैं कि प्री टर्म डिलीवरी इज़ पॉसिबल, देन वी हैव मेडिकेशंस, ताकि जो प्री मैच्योरिटी के कॉम्प्लिकेशंस होते हैं वो कम से कम हो. सो एक टर्म बेबी जो होता है, जो हम बोलते हैं जब प्रेगनेंसी के 37 वीक्स टच होते हैं, तब बेबी के सारे ऑर्गन्स आर एक्सपेक्टेड टू बी मैच्योर इनफ कि डिलीवरी के बाद वो खुद से NICU में चांसेस जाने के कम हो जाते हैं. सो उस प्री मैच्योर बेबी के कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंशन भी हम ड्यूरिंग प्रेगनेंसी कुछ मेडिसिन स्टार्ट करके करते हैं. सो जैसे ब्रेन डेवलपमेंट, जैसे इन प्री मैच्योर बेबीज़ वी गिव हम न्यूरो प्रोटेक्शन जिसको बोलते हैं, वी हैव मेडिकेशंस फॉर दैट. और लंग मैच्योरिटी के लिए भी स्टेरॉइड डोजेस होते हैं. सो इन प्री पीडियाट्रिशियंस के साथ मिलके हम एक प्रॉपर केयर प्लान करते हैं, एंड so as to prevent the complications of a premature baby. I'm Dr. Vrukshal, I'm pediatrician. हम लोगों ने काफ़ी सारे important things must have been covered by our neonatologist Dr. Tanmesh. So here today we are there for the World Preemie Day to help these premature babies who have come early into the world to survive and have better long-term
outcomes and including neurodevelopmental outcomes. प्रश्न तुम्ही विचारला आहे की गरीब तबकेचं पेशंट असेल तर मग मेडिकवर असं कॉर्पोरेट वर्ल्ड कसं काय त्यांचं हेल्प करू शकते, ह्याबद्दल आम्ही डिस्कशन भरपूर केलेलं आहे. आमचं सेंटर हेडनी हे निर्णय घेतलेला आहे, त्यांचं मीटिंग आणि त्यांचं लोकांशी हेड ऑफ द पीपल मॅनेजिंग द हॉस्पिटल त्याच्यामध्ये असं ठरवून घेतलेलं आहे की कोणालाही मेडिकवर सारखा हॉस्पिटलचं गरज वाटली म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्यामध्ये ICU फॉर मदर केअर, NICU फॉर फिटल केअर जर रिक्वायरमेंट असेल तर त्यांना ASAP येऊ शकत. असं पैशाचं पद्धती आम्ही ठेवत नाही आहे. ASAP फर्स्ट हँड ट्रीटमेंट, फर्स्ट केअर ट्रीटमेंट आम्ही देणार. मग ह्याचं पुढे एकदा स्टेबलायझेशन ऑफ द पेशंट झालं मग त्याच्या पुढे ते डिसाईड करू शकत की त्यांचा पैशाचं पद्धती कसं असेल. त्याप्रमाणे दे हॅव सर्टन पॉलिसीज, दे हॅव सर्टन फंडिंग. त्याप्रमाणे ते जर फिट झालं ते आपण कंटिन्यू करू शकत किंवा हायर सेंटर ज्यांच्याकडे आपण पाठवू शकत आणि त्यांच्याकडे पण फॅसिलिटी आहे पण जसं गव्हर्मेंट सेक्टरमध्ये ते स्टेबलाइज करून आम्ही पाठवू शकत तोपर्यंत आम्ही जबाबदारी घेऊ शकत असं आम्ही ठरवून घेतलेलं आहे. हां नमस्कार. जसं डॉक्टर कल्पना मॅडमने बोलले, जेव्हा कुठलाही पेशंट जे गोरगरीब आहे त्याच्या ना इकॉनॉमी लेवल बरोबर नाही आहे असा पेशंट समजा आमच्याकडे येतो आणि त्याला ट्रीटमेंटची गरज असते. असा पेशंट जसं मी आधी सांगितलं की असे पेशंटला कमीत कमी 2-3 महिन्याचा स्टे लागतो किंवा इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर असं ट्रीटमेंटची गरज असते. असा पेशंटला कसं असतो की जेव्हा ते पेशंट ERमध्ये येतात तिथं आपले काउन्सलर आणि MODs असतात. तिथं त्यांना माहीत पडतो यांच्या लाईन ऑफ ट्रीटमेंट किती दिवसाचं असणार आहे कारण ते कन्सल्टंट बरोबर बोलून घेतात. तर त्या फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्येच आम्हाला माहीत पडतो की यांना फायनान्शियल असिस्टन्सची गरज लागणार आहे. त्या टायमाला ते कॉन्टॅक्ट करतात मॅनेजमेंटला. तर आपल्याकडे भरपूर स्कीम आहे. पहिलं तर आपल्याकडे CM रिलीफ फंड आहे. तिथं आपलं जे CM रिलीफ फंडचे जे पद्धती आहे त्याच्याकडं आपला टायअप आहे. तो भरपूर पैसे आपल्याकडं असं डायग्नोसिसवर अवलंबून असतो ते आपल्याकडं होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 फायनान्शियल असिस्टंटचे टायअप आहे. तिथं इंटरेस्ट फ्री आपण पेशंटचे जे काही आउटस्टँडिंग आहे आणि त्यांना मदत करू शकतो ते असिस्टंट भेटतो. त्याच्यानंतर आपले जे गोरगरीब पेशंट आहे वीकर सेक्शनचे आहे त्यांना आपल्याकडे भरपूर ट्रस्ट वगैरे आहे ज्याच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करून देतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सवलत आणून देतो. 4th नंबरवर आपलं स्वतःचं ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल त्याच्यावर एक डिसिजन घेतो किती डिस्काउंट वगैरे करू शकतो. त्यांच्या स्टेजच्या दरम्यान जे काही ट्रीटमेंटच्या त्यांना रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये किती सवलत देऊ शकतात. फायनली ह्या 4 गोष्टींमधून आपण काही ना काही करून पेशंटला आपण इथं थांबवतो, त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देतो आणि मेक शुअर करतो की त्यांना पूर्ण ट्रीटमेंट फायनान्शियल कंडिशन कमी होताना पण घेऊन निघून जाय आणि ते भरपूरपर्यंत आपले हेल्थ केअर आपला ते घेऊन जावं येतं.